देशमुखला सांगितलं तर चल मारायला आपण तुम्ही पण जरासं सांगा या शेती बर्बाद होता आता अनायशी रोड व्हायला लागलाय तर तो रोड दोन्ही साईडनं सरळ नदीत जाऊ दे पूर्वी ते छोट्या पाटा होत्या जे मोठा जॉगिंग माझ्या आता बेटा आलेला रस्ता हा आहे असं सरळ नदीला जायचं मला आहे लहान पुलाजवळ लहान पूल म्हणजे आपलं जनलक्ष हे पंप आहे ना तिथून इथनं हे पाईप टाकले ते आधी पण होतेच पाईप म्हणतो आपण त्याला पण हे पाणी इकडे त्याला सरळ घ्या म्हणून करतो म्हणून सांगितलं पण दरम्यानच्या काळात हे पाईप काल परत टाकलाय काल आम्ही थांबवलेलं काम ते पण आणि परत काय केलाय तो काल रात्री आम्ही टाकलाय पण तू असं काय केलास म्हटल्यानंतर माझ्या एस्टिमेटला मी टाकून घेतलोय पण कोणत्याही परिस्थितीने असं काढतो म्हटलंय आणि असं सरळ नदीला ह्या बाजूने इकडे जाते पण फक्त तुमच्या समोर तुमच्या एकदा त्याला रुजवत करूया ह्या रस्त्याच्या इकडे पूर्ण जी शेती आहे ते पाणी सगळं इकडे येत आहे पूर्ण हे शेती इकडे नदीपर्यंत आहे आणि हे ऑलरेडी जर इकडनं पाणी गेलं तर हा शेताचा प्रश्न संपून जातो आता इथं बंदीचं झालंय तसं असं जाऊ दे तिकडं बंदींच्या सगळं आणि साहेब आता 4 कोटी पाईप मडगाव रोडला जे रस्त्याचं काम चालू आहे ते थोडंही त्या कामाचं नियोजन नाही कुठल्याही पद्धतीनं खणायचं कुठलेही म्हणजे जो रस्ता आहे तो कुठल्याही पद्धतीने खणायचं तिथले जे पाण्याची पाईपलाईन गेलेली आहे ती देखील सर्व नगरपालिकेची पाईपलाईन त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरनं तिथनं उकरून टाकलेली आहे आणि ड्रेनेज सिस्टीम जी होती जुनी ती देखील सगळी फोडून काढून नवीन पाईपा घालून त्या दुसऱ्यांच्या शेतात सांडपाणी सोडायचं चुकीचं काम या कॉन्ट्रॅक्टरनं केलेलं आहे तर त्याच्या विरोधात आज गडिंगलजमधील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शिवसाहेबांना निवेदन दिलेलं आहे की जे पाणी आहे सांडपाणी ते नदीकडं वळवावं आणि आमच्या शेतात जे पाणी येतं ते बंद करावं तर अशा पद्धतीचं जे चुकीचं काम चालू आहे ते पूर्णपणे थांबावं यासाठी निवेदन दिलेलं आहे तर त्या निवेदनानुसार आम्ही त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला सूचना केल्या आहेत की तुम्ही जे सांडपाणी शेतात सोडलेलं आहे ते कोणत्याही परिस्थितीत शेतात न सोडता ते नदीपर्यंत तुम्ही जे पाणी घेऊन जावं अशा सूचना आम्ही नगरपालिकेमार्फत त्या कॉन्ट्रॅक्टरला केल्या आहेत आणि लवकरात लवकर काम देखील व्यवस्थित व्हावं आणि लवकर तो रस्ता रहदारीला सुरुवात व्हावी अशी देखील सूचना आम्ही नगरपालिकेमार्फत संबंधित कॉन्ट्रॅक्टरला केल्या आहेत तर त्या चुकीचं काम कुठं थांबलं पाहिजे यासाठी हा लोकांनी आवाज उठवलेला आहे गेल्या 2 महिन्यापासून आपला बडगाव रोडचं काम सुरू आहे आणि ह्या काम होत असताना बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या पण त्या अडचणीचं निरसन करण्याचं काम प्रशासनानं करत आलेलं आहे आज माझ्यासोबत काकी आहेत डॉक्टर साहेब आहेत जे पाणी दोन्ही साईडनं नदीला जायला पाहिजे होतं ते या कॉन्ट्रॅक्टरने मध्ये पाईप टाकून एक साईडचं पाणी एका साईडला घेऊन ते शेतामध्ये सोडलेलं आहे आज कॉन्ट्रॅक्टरला आत्ताच्या आता फोन करून सांगितलेलं आहे की त्वरित आता JCB लावून दोन्ही साईडच्या गटरी सर मारून काढून समोरचं जे पाणी येणार आहे दोन्ही साईडचं रस्त्याचं ते पाणी सरळ नदीत सोडायला सांगितलेलं आहे आणि आज कोणत्याही परिस्थितीत JCB लावून यांच्यासाठी ती चर काढून देण्यात येईल.